हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा, हा निधी काय कणकवलीची वडिलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो? जर त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा. पण हा जो निधी आहे, हा निधी हा सर्वसामान्य माणसाकडनं जो जीएसटी आपण वसूल करतो, जो टॅक्स आपण वसूल करतो, त्या माणसाचा हा पैसा आहे. आणि त्या पैशावर जर अशा पद्धतीनं आपण अधिकार सांगत असू तर संविधानाच्या त्या शक्तीचं काय झालं? मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि ह्याचा विचार जनता करते. आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो. मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. मला आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं वचन म्हणजे कर्जमाफी करायचं वचन त्यांनी जनतेला दिलं होतं निवडणूक काळात. लाडक्या बहिणीचे 1500हून 2100 रुपये करायचं वचन त्यांनी आमच्या लाडक्या बहिणीला दिलं होतं. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं काय झालं ह्याचा विचार त्यांनी करावा.